हालेलुया। तेरे पास आता हूँ यीशु, उस खुदावन से कहे तेरे पास आता हूँ। आप पिता परमेश्वर तेरे पास आता हूँ यीशु। आप प्रभु, हम आपके पास आते खुदावन, हम जैसे हैं प्रभु, आप हमें कबूल कीजिए प्रभु। हम जैसे हैं प्रभु, आप हमें कबूल कीजिए। हम अपने आप का समर्पण करते हैं प्रभु जी। हम अपने आप को आपके अधीन करते हैं प्रभु जी, और तेरी आत्मा के द्वारा हमें चला प्रभु। ओ तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे। हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे। ओ हर पल मेरी हर सांस तेरी स्तुति करती रहे। हर दिन मेरी हर बात तेरी महिमा गाती रहे। यीशुआ Yeshua, oh Yeshua, oh Yeshua, oh Yeshua, oh Yeshua. Yeshua, Yeshua, Yeshua,
जागती रहे। यीशुआ 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 ओ यीशुआ ओ यीशुआ खुदावन को पुकारे, हृदय की गहराई से उस परमेश्वर को पुकारे जो महान सर्वशक्तिमान है, जो दया का सागर है। यीशुआ यीशुआ Yeshua, oh Yeshua, 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 oh Yeshua, इस खुदा उनको पुकारे। Yeshua, oh Rabala Rabo Sadar Bila Rabo, Yeshua, thank you Jesus, ओ तू महान परमेश्वर खुदावन थे प्रभु। हम जब भी आपको पुकारते हैं आप दौड़े चले आ जाते हैं प्रभु। होने पाए परमेश्वर आप हमें चलाए खुदावन, केवल आप ही में चलाए प्रभु जी। यहाँ उपस्थित प्रत्येक को खुदावन तेरे लहू में कवर करते प्रभु जी। ओ तेरे लहू के द्वारा प्रभु जी हमें शुद्ध कर, पवित्र कर, धो ले प्रभु जी। तू ही बल है, तू ही शक्ति है प्रभु, तू ही भला परमेश्वर है। तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। फिर से कहे, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर। फिर से, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर। तेरे जैसा कौन है प्रभु, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी,
तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना। हाँ प्रियो, उसके जैसा कोई नहीं है। वही एल शडाई है, वही एलोहीम है, वही सर्वशक्तिमान परमेश्वर है, वही हमारा प्रेमी परमेश्वर खुदावंत है, जो हमसे असीम मोहब्बत करता है, जो हमारा भला चाहता है। आइए उसके सम्मुख आकर उसकी स्तुति करें। बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछे तुमने, आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे। बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछे तुमने, आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे। अल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, अल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, अल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, अल शदाई आराधना, रबाली अंदर एलोहीम आराधना, रबा बाबा 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 अंदर लबसो, यीशुआ आराधना, अल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना। ओ रबाली अंदर लबसो रिलबे सखाला लबंदो। हाँ प्रियो, मृत्यु के रास्ते पे हम जब थे, उस अंधकार में थे, उस खुदावन हमें सही समय में उस दलदल से निकाला, उस कीचड़ से निकाला और हमें अपने गले लगाया। उस खुदावन की हम स्तुति करें, क्योंकि वो हमें जानता है, वो हमें पहचानता है। उसने हमारे नाम को जाना है और नाम लेकर पुकारा है। वो जानता है कि हमारे मन में क्या चल रहा है, वो जानता है। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। अल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, अल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, अल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, अल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई।
आराधना करे, उसकी आराधना करे, वो उसकी उपासना करे, उसकी उपासना करे, वो आत्मा और सच्चाई से, वो आत्मा के द्वारा, उसके आत्मा के द्वारा, वो सामर्थ के साथ, वो उसकी शक्ति के साथ, वो उत्साह के साथ, ओरी बाबा बा सदरा बला रबा रबा सदरा बला रबा, ओरी बिला रबो सदरा बला रबा, ओ आराधना आराधना आराधना, केवल उसकी आराधना करे, वो उसकी आराधना करे, उसकी आराधना करे, उसकी उपासना करे, वो चाहे एक मन एक चित्त होकर उसके लोग उसकी आराधना करते हैं, वो उसकी उपासना करते हैं, वो आत्मा और सच्चाई से उसके लोग जब उसकी आराधना करते हैं, वो उसकी रिहाई आती है, उसकी छुटकारा आता है। हे प्रभु, हम आपके सामर्थ को कबूल करते हैं, आपकी शक्ति को कबूल करते हैं, वो आपकी रिहाई को कबूल करते हैं, वो प्रत्येक निराशा यीशु मसीह के नाम से दूर हो जाए, वो प्रत्येक बंधन यीशु मसीह के नाम से टूटने जाए, वो प्रत्येक बातें खुदा तेरी ओर से होने दे, वो प्रत्येक परमेश्वर बातें बनने दे खुदावंत, हमारे मन को तेरी ओर जुड़ने दे प्रभु जी, हमारे टूटे हुए मन को आज जोड़ दीजिए और हमारे मन को तेरी ओर निहारने के लिए आप सहायता कीजिए। हे प्रभु, आप सहायता कीजिए, आप सहायता कीजिए, आप लीड कीजिए प्रभु जी, आप लीड कीजिए प्रभु। धन्यवाद प्रभु जी। ओ जीसस, ओ रबाला रबो शकर बाला रबो नाना नमा सदरा बाला रबा रबा रबा। आइए प्रिय उसकी आराधना करें, अपने अपने शब्दों में उसे धन्यवाद दे। वो महान परमेश्वर है, उसके जैसा कोई नहीं है, वही चाहता है, वही हमारा भला करने वाला खुदावंत है। उस पे भरोसा करके उसकी स्तुति करे, उसकी आराधना करे, उसके नाम को ऊंचा उठाए। ओ जीसस, हालेलुया। आइए प्रिय, अपने हाथों को ऊपर उठाते हुए, प्रत्येक लोग अपने हाथों को ऊपर उठाते हुए उस खुदा उनको कहे, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा हृदय की गहराई से, आत्मा और सच्चाई से, जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझी। फिर से और एक बार, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। आत्मा और सच्चाई से कहे, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर। फिर से और एक बार, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। तेरे जैसा कौन है, तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। हालेलुया, हालेलुया। आइए प्रियो, ये समय है कि हम उस खुदावन की स्तुति करेंगे जो राजाओं का राजा, जो सेनाओं का यहोवा है, वही अधिपति है इस संसार का, और इसी के लिए हम उसकी उपासना करते हैं। आमीन। क्योंकि उसने हमें चुना है, उसने हमें ले पालक पुत्र बनाया है। जो दीवार थी उसने हटा दिया, जो पर्दा था उसने गिरा दिया। अब हम प्रभु के सम्मुख है और प्रभु की उपासना हम हृदय की गहराई से कर सकते हैं। आमीन, हालेलुया। आइए हम मिलकर उसकी स्तुति करेंगे, उसके नाम को ऊंचा उठाएंगे और गीत गाएंगे, मराठी गीत गाएंगे। ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला तोची आपला तारणारा या स्तवाताला। आमीन, हालेलुया। आइए मिलकर उसकी स्तुति करेंगे
और उसके नाम को ऊंचा उठाएंगे। ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामाच्याला मिलकर तोची आपला तारणा या स्तवात्याला हालेलुया या स्तवात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांच्या या नामाच्याला तोची आपला तारणा या स्तवात्याला हालेलुया या स्तवात्याला तो जगाचा त्राता पालक पालक या विश्वाचा तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा क्रूसावरती अगुण प्राण उठला तारायाला ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला तोची आपला तारणार या स्तवात्याला हालेलुया या स्तवात्याला तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनी तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान माझ्याला तोची आपला तारणारा या स्तवात्याला हालेलुया या स्तवात्याला त्याचे व्हावे मनीचयाचे स्वीकारा हो काय गे सब त्याचे व्हावे मनीचयाचे स्वीकारा हो त्याला जग उद्धारक जीवन सत्य अडवा नित्य तयाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामात्याला तोची आपला तारणारा या स्तवात्याला हालेलुया या स्तवात्याला हे राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह राजाओं का राजा राजा है ओ प्रभु का प्रभु है राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है शत्रु को हरा दिया संसार को जीत लिया मृत्यु से पार होकर हमें अनंत जीवन दिया शत्रु को हरा दिया संसार को जीत लिया मृत्यु से पार होकर हमें अनंत जीवन दिया विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला विधियों का वो लेख जो विरोध का मिटा डाला राजाओं का राजा राजाओं का राजा है राजा है वो प्रभु का प्रभु है प्रभु है राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है राजाओं का राजा है वो प्रभु का प्रभु है बुलाए चुने हुए हर विश्वासियों के नाम जय पा
वचन का है यहोवा, जब तक सांस रहे करे ना हम विश्राम, जब तक सांस रहे करे ना हम विश्राम। राजाओं का राजाओं का राजा है, राजा है वो, प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है वो, प्रभु का प्रभु है। हालेलुया, हालेलुया। आइए जोरदार ताली बजाओ उस खुदावन के लिए। आइए जोरदार ताली, और जोरदार ताली। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आमेन, आमेन, आमेन। So praise God. Let's open our Bibles to Genesis chapter 37, please. उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय आपण काढूया. And I also know this is a praying church. मला माहिती आहे की चर्च आहे ते प्रार्थनेचं चर्च आहे. And I pray and believe that God is going to expand this church very soon. आणि माझा विश्वास आहे की देवबाप हे चर्च नक्कीच लवकरच त्याची वाढ होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Amen. In Genesis chapter 37, उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय we will read from verse 1 all the way to verse number 5 and all the way to verse number 7. आणि यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय 1 ते 7 वचनापर्यंत आपण वाचन करणार आहोत. Since to avoid the time, I'll have Pastor read for us. आणि म्हणून पाळक साहेबांना मी वाचन करण्याला विनंती करतो. आपला वेळ वाचेल, मी आपल्यासाठी वाचतो. उत्पत्तीचं पुस्तक 37 अध्याय आणि 1 ते 7 वचनं. याकोब कनान देशात वस्ती करून राहिला, तेथेच त्याचा बापही उपरी म्हणून राहिला होता. याकोब वंशाचा वृत्तांत हा. योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावाबरोबर कळप चारित असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्ला व जिल्पा यांच्या मुलाबरोबर असे. तेव्हा त्याने त्याच्या दुर्वर्तनाविषयी खबर आपल्या बापास दिली. इस्रायल सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायघोळ झगा केला आहे. आपला बाप आपल्या इतर सर्व भावापेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले. तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो. तो माझी पेंडी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडीभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नामुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. आमेन. Let's pray. आपण प्रार्थना करू. Our loving heavenly Father, स्वर्गीय प्रेमळ पित्या, we thank you for this wonderful time, Lord. आजच्या सकाळच्या वेळेला आम्ही तुझे उपकार मानतो. Father, we pray this wonderful morning. या सकाळच्या वेळेला आम्ही तुझे उपकार मानतो. Speak to us through your word. तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे. Minister to us, Father. आमचं मार्गदर्शन कर. Help us to understand your will in thy word, Lord. तुझ्या वचनाद्वारे तुझी इच्छा आमच्या जीवनाप्रती समजावून सांग. And Father, we pray this wonderful morning. या सकाळच्या वेळेला आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. We believe your word is powerful. आमचा विश्वास आहे की तुझं वचन हे सामर्थ्यशाली आहे. It is all powerful word, dear Jesus. हे तुझं वचन हे सामर्थ्यशाली आहे. We believe your word has enough capacity to change situations, Lord. तुझ्या वचनाद्वारे इतकं सामर्थ्य आहे की आमच्या जीवनातील परिस्थिती ते बदलू शकतं. Father, we also pray this wonderful morning as thy word has been spoken, let thy sweet Holy Spirit flow in our midst, Lord. देवा, तुझं वचन आम्ही गाजवत असताना जा पवित्र आत्मा आमच्यामधून कार्य करू दे दे बापा. And Father, we pray as thy word has been spoken, let broken hearts be mended, bodies be healed, and lives be changed for your glory, God. दे बापा, मी प्रार्थनाचं वचन आम्ही या ठिकाणी गाजवत असताना जे तुटलेले अंतःकरण आहेत
देई बापा त्यांना तू स्पर्श कर आणि देई बापा जे आजारी आहेत त्यांना देई बापा तू बरं कर And येशूच्या नावामध्ये. Father, we pray change the atmosphere in this location, dear Jesus. देई बापा सर्व परिस्थिती तू बदलून टाक. And we give you all the glory, all the honor, all the power and praises to you, Father. सर्व मान महिमा गौरव तुला अर्पण करीत. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. As we have read Genesis 37 from verse 1 to 8. यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय 1 ते 8 वाचनामध्ये आपण वाचलेला आहे. As we see, the book of Genesis ends with the death of Joseph. आणि या ठिकाणी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला शेवट असा पाहायला मिळतो की योसेफाचा मृत्यू झालेला आहे या पुस्तकामध्ये आम्हाला Now Joseph means God has taken away my reproach. आणि योसेफ या नावाचा अर्थ की माझं काही कठीण काळ आहे तो देवाने संपवलेला आहे. And Joseph was a son of Rachel. She has two sons, Benjamin and Joseph. आणि योसेफाच्या आईचे जे नाव आहे ते राहेल आहे आणि तिला दोन मुलं होते, एक बेन्यामीन आणि योसेफ. And Joseph being the oldest and the Benjamin being the youngest in his family. आणि योसेफ जो तो मोठा होता आणि बेन्यामीन जो आहे तो लहान होता. And we see in the life of Joseph, God is orchestrating some things which Joseph doesn't know. आणि योसेफाच्या जीवनामध्ये देवाने अशा काही गोष्टी केलेल्या होत्या की ज्या गोष्टी योसेफाला काहीच कळत नव्हत्या. From Genesis 1 to Genesis 50 we see. आणि उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय 50 एक अध्यायापासून तर 50 अध्यायापर्यंत There are four prominent peoples in this chapter. आणि या 50 अध्यायामध्ये 4 महत्त्वाचे लोक आम्हाला पाहायला मिळतात. Abraham, Isaac, Jacob and Joseph. आणि 4 व्यक्ती या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. ते म्हणजे अब्राम, इसाक, याकोब आणि योसेफ. In Abraham we see the faithfulness of God. अब्रामामध्ये आम्हाला देवाचं विश्वास म्हणून पाहायला मिळतं. In Jacob we see the provisions of God. आणि याकोबाच्या जीवनामध्ये आम्हाला देवाने त्याला कसा पुरवलेला आहे हे आम्हाला पाहायला In मिळतं. Isaac we see the patience of God. आणि इसाकामध्ये आम्हाला धीराचा आत्मा पाहायला मिळतो, त्याच्यामध्ये धीर होता. And in Joseph we see the plan of God. आणि योसेफाच्या जीवनामध्ये देवाच्या योजना या गोष्टी आम्हाला योसेफाच्या जीवनात पाहायला मिळतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. The book of Genesis has four characters of God. आणि म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 4 महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत किंवा 4 महत्त्वाचे व्यक्ती आहेत. The faithfulness of God, देवाचा विश्वासूपण, the provisions of God, देवाचा पुरवठ्याचं गोष्ट, the patience of God, देवाचं जे काही सहनशीलतेचा मार्ग and the plan of God. आणि चौथी गोष्ट देवाची योजना. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And that's why we see every time when God does something, He starts with the faithfulness of His आणि character. ज्यावेळेस देवाला काहीतरी करायचं आहे त्यावेळेस तो विश्वासाच्या चारित्र्याबरोबर तो सुरुवात करतो. Hallelujah. Hallelujah. And as we read in the book of Genesis chapter 37 the story of Joseph. आणि मग यावेळेस आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 37 अध्यायामध्ये योसेफाची गोष्ट पाहिलेली The आहे. Bible starts with the age of 17 when Joseph was a 17 years old man. आणि योसेफाच्या जीवनाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की योसेफाच्या जीवनाची सुरुवात ही वयाच्या 17 वर्षाची आम्हाला पाहायला So मिळते. what happened from age 1 to age 16 the Bible is silent. आणि मग योसेफाचं जीवन जे आहे ते त्याचं वय 1 पासून तर 16 वर्षापर्यंत हे बायबल पूर्णपणे शांत आहे, त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. So as the Bible begins from the age of 17, आणि मग बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं की त्याच्या वयाची सुरुवात त्यांनी 17 वर्षापासून केलेली the आहे. Bible tells us that his father loved him the most because he was the son of his oldest. आणि मग या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की योसेफावर त्याचा बाप फार प्रेम करत असं, कारण तो म्हातारपणातला मुलगा त्याला झालेला आहे. Hallelujah. हालेलुया. When God starts loving you more, God starts testing you more. आणि मग ज्यावेळेस देव तुमच्यावरती प्रेम करतो त्याच वेळेस देव तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करतो. Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. Also keep this in mind, when God starts testing me, God starts trusting me. आणि मग तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळेस देव तुमची परीक्षा घ्यायला लागतो याचाच अर्थ देव तुमच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करतो. Hallelujah. हालेलुया. Amen. It is a different thing you trust God. It is wonderful thing when God trusts you. आणि मग तुम्ही देवावरती विश्वास ठेवतो ती वेगळी गोष्ट आहे, परंतु देव तुमच्यावरती विश्वास ठेवतो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. So as we begin Genesis 37, आणि मग ज्यावेळेस आम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय वाचतो God starts revealing Joseph dreams. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की योसेफाला जे आहे ते देव स्वप्नाद्वारे बोलू लागलेला आहे. Until this time, Abraham, God spoke to him. Isaac, God spoke to him.
Jacob saw the ladder, the vision, but no one saw a dream yet. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं या पुस्तकामध्ये अब्रामाबरोबर देव बोलला, इसाकाबरोबर देव बोलला, याने दृष्टांत पाहिलं याकोबाने, पण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं या तिघांपैकी कोणालाही स्वप्न दिसलं नाही, पण फक्त योसेफला देवाने स्वप्न दिलेलं आहे. At this moment we see God is doing something supernatural in the heavenlies. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं देव काहीतरी आत्मिक बदल या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. In dreams God reveals his plan, in vision God reveals himself. आणि स्वप्नामध्ये देव स्वतःला प्रगट करतो, And in vision and in dreams God reveals his plan. आणि स्वप्नामध्ये देव त्याच्या योजना प्रगट करतो, दृष्टांतामध्ये त्याची तो आम्हाला प्रगट होतो. Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. So when God starts speaking to Joseph, he starts speaking giving dreams. आणि मग ज्यावेळेस देव योसेफाबरोबर बोलायला त्याने सुरुवात केली त्यावेळेस तो त्याच्याबरोबर त्याच्या योजना त्याला प्रगट करू लागला. Now keep this in mind, church. आणि चर्च मंडळी तुम्ही लक्षात ठेवा, Not every dream is from God. आणि सर्व स्वप्न हे देवापासून नाही. Whenever a dream comes to you, ज्यावेळेस तुम्हाला स्वप्न पडतील, if it's matching with the word of God, जर ते स्वप्न देवाच्या वचनाला आधार देत असेल, and if the Holy Spirit is comforting you, आणि मग जर पवित्र आत्मा तुम्हाला काहीतरी सांत्वन देत आहे त्या so बाबतीत, that means it is a sign from God to you. मग याचाच अर्थ हे देवाकडून काहीतरी तुमच्यासाठी चिन्ह आहे. Hallelujah. Hallelujah. In the Old Testament, जुन्या कराच्या काळामध्ये God has changed nations through dreams. आणि जुन्या कराच्या काळामध्ये देवाने स्वप्नाद्वारे राष्ट्र बदललेली आहेत. We all have dreams, isn't that true? तुम्हाला सर्वांना स्वप्न पडतात माहिती ना. Now dream is only supernatural activity which believers can see and unbelievers can see. आणि मग स्वप्न अशी एक गोष्ट आहे की विश्वासणारे पण पाहू शकतात आणि अविश्वासणारेही पाहू शकतात. The only supernatural ability which God has given to unbelievers also is dream. आणि अविश्वासणाऱ्यांसाठी ही अद्भुत गोष्ट देवाने दिलेली आहे ती म्हणजे ते सुद्धा स्वप्न पाहू शकतात. In dreams God can change anyone. आणि मग स्वप्नामध्ये देव कोणालाही बदलू शकतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. What you cannot do with your words and with your actions, God can do with one dream. जे तुमच्या शब्दाने काय करू शकत नाही, कृतीने काय करू शकत नाही, परंतु तुमच्या स्वप्नाने एक स्वप्न तुम्हाला संपूर्ण बदलू शकतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. With one dream God has changed Pharaoh's heart. आणि मग एका स्वप्नाने देवाने फारोचं संपूर्ण हृदय बदललं. In one dream God has changed Nebuchadnezzar's life. आणि नबुकदनेस्सरचं जीवन एका स्वप्नाने बदललं गेलेलं आहे. Let me encourage you, church. आज मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देत If आहे, you are praying for someone जर तुम्ही कोणासाठी प्रार्थना करत आहात, and they are not changing, जर त्यांचा बदल होत नाही, this morning you pray this prayer. आज मी तुम्हाला सकाळी तुम्हाला मी आव्हान करतो, You pray this prayer before you leave the church. ये मंडळी चर्च संपण्या अगोदरशी प्रार्थना करा. God grant that person such one dream that in dream his life will be changed completely. अशी प्रार्थना करा, देवा त्या व्यक्तीला असं स्वप्न पडू दे की त्या स्वप्नाने त्याचं जीवन बदललं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. What I cannot do with my words, God you can do with dreams. देवा माझ्या शब्दाने मी काय करू शकत नाही, परंतु देवा तू स्वप्न दाखवल्याने तू काहीतरी करू शकतो. If God can change Nebuchadnezzar's life, God can change your husband and your wife's life also. जर देव नबुकदनेस्सरचं जीवन बदलू शकतो तर देव तुमच्या पतीचं जीवन बदलू शकतो, तुमच्या पत्नीचं जीवन बदलू शकतो. Hallelujah. हालेलुया. Dreams have enough capacity to captivate man's heart, spirit, soul and body. आणि मग ज्या स्वप्नाचे मध्ये इतकं सामर्थ्य आहे की तो आपल्याला काबीज करू शकतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Amen. आमेन. Now the life of Joseph has begun. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते योसेफाच्या जीवनाची सुरुवात झालेली आहे. Joseph has 3 dreams. योसेफाला 3 स्वप्न पाहायला But this मिळाली. wonderful morning I would like to speak some few words about his life. आणि मग त्याच्या जीवनाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला शेअर करणार आहे, सांगणार The आहे. first thing we learn about Joseph is this. योसेफाच्या जीवनात आम्ही पहिली गोष्ट शिकलेला आहोत. Joseph needs to be tested and he needs to be broken to resolve his pride. आणि मग त्याचे काय गर्व आहे तो खाली येण्यासाठी त्याची परीक्षा घेण्यात आलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. So when he sees the first dream, मग यावेळेस त्याने पहिलं स्वप्न पाहिलेलं आहे. the Bible tells us बायबल आम्हाला सांगतं in verse number 7, आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं for आहे, beholding we were binding sheaves in the field, and lo my sheaf arose and also stood upright, and behold your sheaves stood round about and made obeisance to my sheaf. Verse 8, and his brethren said to him, shalt thou indeed reign over us, or shalt thou indeed have dominion over us? And they hated him yet the more for his dreams and for his words. आणि मग 7व्या आणि 8व्या वचनामध्ये पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी भोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय
तू आम्हावर राज्य करणार, तू आम्हावर सत्ता चालवणार. आणि त्याच्या स्वप्नामुळे व भाषणामुळे ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. This is the first time when all the 12 sons of Jacob had never had a dream, but Joseph has a dream. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते योसेफाचे सर्व पुत्र आहेत त्या कोणाला स्वप्न पडलं नाही, परंतु फक्त याकोबाच्या एका पुत्राला म्हणजे योसेफाला स्वप्न पडलेलं आहे. Now Jacob must be wondering why only my youngest son has a supernatural ability which all my 11 sons cannot have. मग याकोब विचार करत असेल की माझ्या 11 मुलांना हे सुपरनॅचरल किंवा आत्मिक जे काय स्वप्न आहे ते पडलं नाही, फक्त माझ्या लहान मुलालाच का स्वप्न पडलेलं Now आहे. let me also tell you, church, मला मंडळी तुम्हाला सांगू द्या, God plans are always incorruptible plans. कधी न ढळणाऱ्या योजना प्रगट करणारा देव आहे. God sees our ending and does our beginning. आणि देवाची काही सुरुवात आणि शेवट जो आहे तो चांगले आहे. Hallelujah. Hallelujah. So the first thing God is doing, आणि पहिली गोष्ट देव करत आहे, Joseph, you need to be tested so I can trust it. आणि देव हे काम करत आहे की तुझी परीक्षा घेतली पाहिजे म्हणजेच मी तुझ्यावरती विश्वास ठेवेल. Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. Your character won't, your anointing won't take you where a character won't keep you. मग तुझा अभिषेक तुला घेऊन जाणार नाही, पण तुझा अभिषेक नेण्यासाठी तुझं चारित्र्य हे फार चांगलं असणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You may have all the skills. तुझ्यामध्ये काहीतरी चांगल्या कला असतील, गुण असतील, You may be the best preacher in the world. तुम्ही जगामध्ये एक चांगले उपदेशक असाल, You may be the best worshipper in the world. तुम्ही जगामध्ये चांगले आराधक असाल, If you cannot guard your character, let me tell you, your anointing will amount to nothing in this मग world. जर तुम्ही तुमचं चारित्र्य चांगलं ठेवत नसाल तर तुमचा अभिषेक काही कामाचा नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. That's why your anointing won't take you where a character won't keep you. जर तुमचं कॅरेक्टर चांगलं नाही, तुमचं चारित्र्य चांगलं नाही, तर तुमचा अभिषेक जो आहे तो तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकत So नाही. Joseph, your test has begun. आणि म्हणून योसेफा तुझी परीक्षेची सुरुवात झालेली आहे. Whenever God starts using you, ज्या वेळेस तुम्हाला देव वापरायला सुरुवात करेल, God will always change your location. आणि देव बाप तुमची परिस्थिती बदलेल. Hallelujah. Hallelujah. He will change your spiritual location and physical location आणि तुमचं also. जे काही आत्मिक जे ठिकाण आहे ते बदलेल आणि भौतिक ठिकाण देखील तो बदलेल. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Hallelujah. हालेलुया. Joseph never wondered, my brothers can betray me. आणि योसेफाने कधी विचार सुद्धा केला नव्हता की त्याचे भाऊ त्याचा द्वेष करायला लागतील. When he saw the first dream, पहिलं स्वप्न ज्यावेळेस योसेफाने the पाहिलेलं आहे, brothers got angry. त्याच्या भावांना राग आलेला आहे They started planning against him. आणि ते त्याच्या विरुद्ध कुटकारस्थान करू लागले. So when they put him in the pit, ज्यावेळेस त्यांनी त्याला खड्ड्यात टाकलेला आहे and Joseph was in the pit, आणि त्या खड्ड्यामध्ये योसेफ आहे and Joseph knew my brothers are betraying me. आणि त्याला माहिती की माझे भाऊ मला मारत आहेत, माझा द्वेष करत आहेत, But Joseph didn't scream for help. परंतु योसेफाने मदतीची हाक मारली नाही. Why? का? Why he did not cry for help and mercy? का बरं त्याने आवाज दिला नाही, मला दया करा, माझ्यावर दया करा? Because when Joseph was standing in the pit, ज्यावेळेस योसेफ खड्ड्यामध्ये उभा होता, the 11 brothers were looking at him. 11 भाऊ त्याचे खाली पाहत होते. He understood, त्याला माहित होतं my first dream has become successful. माझं पहिलं स्वप्न इथं पूर्ण झालेलं I am आहे. standing in the pit and 11 are bowing down before मी me. खड्ड्यामध्ये उभा आहे आणि माझे 11 भाऊ माझ्याकडे खाली नमन करत आहे. Hallelujah. हालेलुया. That's why he didn't cry to God for help. आणि म्हणून तो देवाकडे रडला नाही That's why he didn't cry for mercy. आणि त्याने दयेसाठी याचना केली नाही. Joseph understood this very early. आणि योसेफला ते समजून चुकलेलं होतं. Even in the pit, God can fulfill my dream. खड्ड्यामध्ये सुद्धा देव माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Joseph learned God's faithfulness in the pit. आणि त्या खड्ड्यामध्ये योसेफाला येशूचा देवाचा विश्वास पण जाणवलेला He आहे. also learned one more thing in the pit. त्या खड्ड्यामध्ये त्याला हे समजून आलेलं आहे, There is no shortcut in the kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये शॉर्टकट नाही. If God has planned this test for me, that means God has started trusting me. आणि मग ज्यावेळेस देवाने माझ्यासाठी परीक्षेचा काळ आणलेला आहे याचाच अर्थ देवाने माझ्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात केलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When God starts trusting you, that means there is a mighty power of God upon your ज्यावेळेस life. देव तुझ्यावरती विश्वास ठेवत आहे याचाच अर्थ तुमच्यावरती देवाचा मोठा अभिषेक आहे. Hallelujah. Hallelujah. There is something supernatural activity God is going to do through your life. देव बाप तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत गोष्ट करणार आहे. But for you to be used, Joseph, your test has begun. मग जर तुझा वापर झाला पाहिजे तर तुझ्या परीक्षेचा काळ हा सुरुवात झालेला आहे. If I don't
test you, how can I trust you? मग देव म्हणतो की मी जर तुझी परीक्षा घेतली नाही तर मी तुझ्यावरती विश्वास कसा ठेवील. Amen. Amen. So Joseph, when he was in the pit, मग ज्यावेळेस योसेफ खड्ड्यामध्ये आहे, alone in the pit, एकटाच त्या खड्ड्यामध्ये आहे, all the brothers left him. सर्व भाऊ त्याला सोडून गेलेले आहे. Supernaturally, the Ishmaelites came and pulled him out of the pit. अद्भुतरित्या इश्माईल लोक आलेले आहेत आणि इश्माईल लोकांनी त्याला बाहेर काढलेला आहे. Whenever you are betrayed, ज्यावेळेस तुमचा द्वेष करण्यात येतो, ज्यावेळेस तुमच्यावरती दुर्लक्ष करण्यात येतं, keep this in mind. लक्षात ठेवा, Betrayal is a sign of growth. ज्यावेळेस लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यावेळेस तुमचा द्वेष करतात, नाकारतात, याचाच अर्थ देव बाप तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करणार आहे. Hallelujah. Hallelujah. That means there is something inside of you that is causing the enemy to be afraid of you. आणि मग तुमच्यामध्ये काही देवाने अद्भुत ठेवलेला आहे, याच्यामुळे तुमचा शत्रू तुम्हाला घाबरून पळून जात आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Ordained plan. I don't know how I came here, but I know it is God's plan to be परंतु here. मला माहिती की देवाची योजना आहे, देवाच्या योजनेचा भाग म्हणून आज सकाळी मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे. He planned everything against me. He delayed the bus. He delayed the traffic. But thank God, I'm here standing today. माझ्यासाठी इतक्या योजना केल्या, माझी बस लेट झाली आणि इतका त्रास झाला आणि लेट मी आलो, परंतु देवाची त्या योजना होती की आज मी सकाळी तुमच्यामध्ये उपस्थित आहे. I almost had a thought, what kind of pastor I am. I should be in my church and I'm wasting Pastor Jacob's time also. आणि मी असा विचार करू लागलो, काय मी पाळक आहे की मी माझ्या चर्च मध्ये असायला पाहिजे, पण मी स्वतः पण चर्च मध्ये नाही आणि पाळक साहेबांचा वेळ मी घेत आहे आणि मी फार निराश दुःखी झालेलो होतो. But I thank God. परंतु मी देवाचा आभार मानतो, God is preparing Joseph in Airport AG Church. आणि देव योसेफ या ठिकाणी तयार करत आहे. Hallelujah. Hallelujah. God is about to bring someone out of the pit this morning. आणि देव आज सकाळी कोणाला तरी खड्ड्यातून वर काढू इच्छित आहे. Amen. आमेन. Your test has begun. आणि तुमची परीक्षाचा काळ सुरू झालेला आहे. Thank God for the test. आणि परीक्षेबद्दल देवाचा धन्यवाद करा. Every time when you're tested, ज्या वेळेस तुमची परीक्षा घेण्यात येईल, that means God is trusting you. त्यावेळेस देव तुमच्यावरती विश्वास ठेवत God आहे. is trusting you with the ministry. देव तुमची सेवा पारखत God आहे. is trusting you with money. तुमच्या पैशामध्ये देव तुमची पारख करत God आहे. is trusting you with character. तुमच्या चारित्र्याबद्दल देव बाप तुमची परीक्षा घेत God आहे. is trusting you with people. तुमच्या लोकांमध्ये तुमची तो परीक्षा घेत आहे. So Joseph, या ठिकाणी योसेफ, keep this in mind. लक्षात ठेवा, I am the Lord, I change not. देव म्हणतो मी कधी बदलत नाही. Hallelujah. हालेलुया. So when he was in the pit, ज्यावेळेस योसेफ खड्ड्यात आहे, his brothers took off his coat. त्याच्या भावाने त्याचा कोट जो आहे तो काढलेला आहे. Joseph changed 4 coats in his life. योसेफाने त्याच्या जीवनात 4 कोट बदललेले आहेत. Hallelujah. 4 जगे बदललेले आहेत. Hallelujah. Hallelujah. The first coat was given by his father. पहिला जो कोट आहे, पहिला जो झगा आहे तो त्याच्या बापांनी दिलेला आहे. The coat of many colors. तो कोट जो आहे, तो झगा जो आहे, तो पुष्कळ रंगीबिरंगी असा झगा होता. And when his brother took off the coat, ज्यावेळेस त्याच्या भावाने तो रंगीबिरंगी झगा काढलेला आहे they lied to his father आणि ते त्याच्या वडिलांकडे घेऊन गेलेला आहे. and told him, your son is dead. आणि त्या भावाने त्यांना सांगितलेलं आहे, वडिलांना सांगितलं तुमचा मुलगा मरण पावलेला So आहे. when Joseph was in the pit, ज्यावेळेस योसेफ खड्ड्यामध्ये आहे he was coatless. आणि त्यावेळेस त्याच्या अंगामध्ये कोट नव्हता. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. This coat means he was depending upon his father. हा कोट म्हणजे तो सर्वस्वी त्याच्या बापावरती अवलंबून होता. The first thing God will do in your life, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देव पहिली गोष्ट करेल, if you're depending on someone, God will take that someone out of your life. जर तुम्ही कोणावरती तरी अवलंबून असाल तर देव तुमच्यापासून त्या अवलंबून राहणाऱ्या व्यक्तीला तुमच्यापासून दूर कराल. Hallelujah. Hallelujah. Because he wants to depend on you. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावरती अवलंबून राहावं, देवावरती अवलंबून राहावं. Praise the Lord. Praise the Lord. Proverbs chapter 3 verse 5 and 6. नीतिसूत्रेचं पुस्तक आहे 3रा अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये, Trust in the Lord with all your heart संपूर्ण अंतःकरणापासून देवावरती प्रीती कर and lead not unto thine own understanding. आणि स्वतःवरती विश्वास ठेवू नकोस. In all thy ways acknowledge him and he will direct your path. सर्व गोष्टीमध्ये त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शन करता होईल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. God took the dependence of Joseph. आणि देव जो आहे त्याने तो देव माणसावरती अवलंबून राहण्याच्या ऐवजी देवावरती अवलंबून राहणं यासाठी त्याने ती परिस्थिती निर्माण केलेली आहे. So when his father's coat was removed, ज्यावेळेस त्याच्या बापाचा कोट काढून घेण्यात आलेला आहे, the coat went to his father. मग तो कोट त्याच्या बापाच्या हातात गेलेला आहे. Jacob cried. याकोब रडू लागला. But let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, only once Joseph cried. फक्त योसेफ एकदाच रडला. When he saw his brothers in the palace. ज्यावेळेस त्यांना
त्याच्या भावांना महालामध्ये पाहिलं त्यावेळेस योसेफ रडलेला आहे. Hallelujah. हालेलुया. When they removed his coat, ज्यावेळेस त्यांनी त्यांचा कोट काढून घेतला, they lied to the father, त्यांनी बापाबरोबर लबाडी केली, thinking this, असा विचार केला. because of this coat, या- all were angry with him. या कोटमुळे सर्व लोक त्याच्यावरती रागवलेले होते. And now this coat is away. माझा कोट काढून टाकलेला आहे. But remember this, पण लक्षात ठेवा, the second coat is on the way. दुसरा कोट जो आहे तो रस्त्यावरती आहे, Hallelujah. मार्गावरती आहे. Joseph never knew, योसेफाला कधीच माहित नव्हतं I will be sold. मला विकलं जाईल. He went to Potiphar's house. तो पोटिफरच्या घरात गेलेला When he आहे. went to Potiphar's house, ज्यावेळेस तो पोटिफरच्या घरात गेला, he had a second coat upon his life. दुसरा कोट त्याला देण्यात आलेला That is आहे. the servant's coat. आणि तो जो कोट आहे तो सेवकाचा कोट The आहे. first coat was a dependent's coat. पहिला कोट जो आहे तो कोणावर तरी अवलंबून राहण्याचा कोट होता. The second coat is a servant's coat. आणि दुसरा जो कोट आहे तो सेवकाचा कोट आहे, चाकराचा कोट आहे. In Potiphar's house, पोटिफरच्या घरामध्ये God is training him. देव त्याला प्रशिक्षित करत आहे. Unknown language, येत नसलेली भाषा unknown food, आणि जे काही जेवण आहे ते त्याला माहिती नव्हतं तिथलं, unknown culture, आणि जी काही संस्कृती वेगळी आहे unknown people, आणि नवीन लोक त्याच्यासाठी सर्व but आहे. known God. परंतु फक्त देवच त्याला माहिती होता. Hallelujah. हालेलुया. He doesn't know how to walk like an Egyptian. आणि इजिप्शियन लोकांबरोबर कसं चालायचं, मिस्री लोकांबरोबर कसं चालायचं त्याला ठाऊक He नव्हतं. doesn't know how to talk like an Egyptian. मिस्री लोकांबरोबर कसं वागायचं ते त्याला माहित नव्हतं. But God was in everything. परंतु देव सर्व ठिकाणी त्याच्या बरोबर होता. Now in Potiphar's house, मग या पोटिफरच्या घरामध्ये God is training him. देव त्याला प्रशिक्षित करत What आहे. kind of training God is giving him? काय प्रशिक्षण देव योसेफाला देत आहे. God is teaching him administration. आणि देव त्याला ऍडमिनिस्ट्रेशन शिकायला लावत आहे. God is शिकवत. teaching him how to count money. आणि मग देव त्याला पैसा कसा मोजायचा हे शिकवतो. Now, why would Joseph learn all these things in life? का बरं योसेफाला पैसे मोजायला देव शिकवत होता. Just imagine, why would God teach him administration in somebody's house? का बरं योसेफाला देव एका पोटिफराच्या घरामध्ये चाकर म्हणून नेलं आणि त्या ठिकाणी देव त्याला पैसे मोजण्याचं काम शिकवत आहे. Joseph saw himself as a slave. योसेफाने स्वतःकडे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस तो म्हणतो की मी एक दास आहे. God saw him as a prime minister. आणि देव त्याच्याकडे पाहत असताना काय म्हणून पाहत आहे, हा प्राईम मिनिस्टर होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Joseph think I am a slave. योसेफ म्हणत असताना मी तर चाकर आहे. But God is seeing him as a prime minister of Egypt. परंतु देव ज्यावेळेस योसेफकडे पाहतो हा तर इजिप्ता मिस्राचा पंतप्रधान आहे. If you want to be a prime minister, जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, you have to be a good administrator. तुम्ही चांगला कारभारी होणं फार गरजेचं आहे. That's why God is teaching Joseph as a slave boy administration in Potiphar's house. म्हणून देव योसेफाला त्या घरामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कारभारी पण कसं करायचं, पैसे कसे मोजायचे, कसा हिशोब ठेवायचा हे सर्व तो शिकवत आहे. Hallelujah. Hallelujah. This is how wonderful our God is. किती अद्भुत देव आमचा आहे. If you are thinking this morning, या सकाळी जर तुम्ही विचार करत असाल what is happening in my life? माझ्या जीवनामध्ये काय घडत आहे, Why am I doing this job? का मी हे काम करत Why am आहे, I doing all these things? का या गोष्टी मी माझ्या जीवनात Keep करत. this in mind. लक्षात ठेवा, God is seeing you there and you are seeing yourself here. देव तुम्हाला कुठेतरी उच्च पातळी पाहत आहे परंतु तुम्ही स्वतःला इथंच पाहत आहात. Amen. आमेन. Amen. Amen. When people don't like you, that means God is liking you. ज्यावेळेस लोक तुम्हाला लाईक करत नाही किंवा लोक तुमचा द्वेष करतात त्यावेळेस देव तुमच्यावरती प्रेम That करतो. means greater is He that is in you than he that is in the मग world. जो तुमच्यामध्ये आहे तो मोठा आहे, जगामध्ये जो आहे तो मोठा नाही. When the first coat was removed, मग पहिला कोट काढण्यात आलेला he आहे. was in Potiphar's house, तो पोटिफरच्या घरात आहे putting Potiphar's coat, आणि पोटिफरचा कोट त्यांनी घातलेला आहे. counting money, पैसे मोजत आहे administration. आणि मग पैसे मोजलेचं काम चालू But आहे. in that house, पण त्या घरामध्ये there is a big test coming. एक परीक्षा येत आहे, That is a test of character. चारित्र्याची परीक्षा. Hallelujah. हालेलुया.
Now the Bible speaks Joseph was a handsome man मग आता बायबल असं सांगतं योसेफ जो आहे तो फार सुंदर होता, because his mother was a beautiful lady. कारण त्याची आई जी आहे ती सुंदर होती. Rachel was a beautiful lady, the Bible says. राहेल जी आहे ती फार सुंदर दिसायला होती That's असं why बायबल Jacob liked her. आणि म्हणून याकोब तिच्यावरती फार प्रीती करायचा. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. Hallelujah. And that's how you see it. आणि ते तुम्ही पाहता. As he getting older, आणि ज्यावेळेस तो म्हातारा झाला, the Bible speaks to us. बायबल आम्हाला सांगतं God was with Joseph. योसेफाबरोबर देव होता. And this presence of God, आणि हे देवाचं सानिध्य, the unbeliever Potiphar, अविश्वासणारी पोटिफर, he also understood. पोटिफरला सुद्धा माहिती होतं I don't know Jehovah. मला यहोवा माहित नाही, I don't know the Torah. मला तोरा माहित नाही, I don't know Moses. मला मोशे माहित नाही, I don't know Abraham. मला अब्राहम माहित But नाही, I know one thing. परंतु मला माहिती आहे God is with you. देव योसेफा तुझ्या बरोबर आहे. God is with you. योसेफा देव तुझ्या बरोबर I आहे. don't know how your God looks. तुझा देव कसा दिसतोय मला माहित नाही, I don't know how your God works. तुझा देव काय काम करतो ते मला माहित But नाही, because of you, I am परंतु getting prosperous. तुमच्यामुळे तुझ्यामुळे माझी समृद्धी होत आहे, Because of you, I am getting higher positions. तुझ्यामुळे मी उच्च पदावरती जात आहे. This is not natural. हे अद्भुत म्हणजे ऍक्सिडेंट नाही, This is supernatural. ते अद्भुत आहे. What I cannot do with my God, माझ्या देवामुळे मला काय करता येत नाही, but I can do with your God. परंतु तुझ्या देवामुळे मी काहीतरी करू शकतो. This is the power of God. हे देवाचं सामर्थ्य आहे. This is the power of God. हे देवाचं सामर्थ्य आहे. This is the power of God. हे church. देवाचं सामर्थ्य आहे मंडळी. People may demote you. लोक तुमचा कदाचित नकार करतील, They may try to demote you in the office. तुमच्या ऑफिस मध्ये तुमचा नकार करतील, तुमचा द्वेष They करतील, may plan to take you out. तुम्हाला ऑफिस मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न But होईल, wherever you go, परंतु जेथे कुठे तुम्ही जाल you carry God with you. देव तुमच्या बरोबर घेऊन चाला. Wherever you go, जेथे कुठे तुम्ही you जाल carry the presence of God with देवाचं you. सानिध्य तुमच्या बरोबर घेऊन चाला. They may demote you, they may put you out of the office. तुमच्या ऑफिस मधून लोक तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करतील, But wherever you go, परंतु जेथे कुठे तुम्ही जाल people will understand लोकांना कळून येईल you are a blessing. तुम्ही आशीर्वादित आहात. Because of you, तुमच्यामुळे my business is prospered. माझा बिझनेस वाढत आहे. Because of you, तुमच्यामुळे I am becoming rich. मी श्रीमंत होत आहे. Potiphar, पोटिफरा, an ungodly man. देव माहित नसलेला मनुष्य, Because of Joseph, योसेफामुळे God is blessing him. पोटिफराला देवाने आशीर्वादित Because केले. of you, तुमच्यामुळे God will start blessing others. तुमच्यामुळे लोकांना देव आशीर्वाद द्यायला सुरुवात करेल. Hallelujah. हालेलुया. Because of you working there. तुम्ही त्या ठिकाणी काम करता म्हणून ते लोक आशीर्वादित होतील. Because of you working there. तुम्ही काम करता ज्या ठिकाणी त्यामुळे लोक आशीर्वादित होतील. Even after COVID, the company is working because of you. कोविड नंतर ज्या कंपन्या चालू आहेत त्या कंपन्या फक्त तुमच्यामुळे चालू आहेत. Because of you carry the presence of God with you. तुमच्यामुळे तुमच्या बरोबर देव असल्यामुळे तिथं तुम्ही देवाचं सानिध्य घेऊन जात आहात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. In Potiphar's house, पोटिफरच्या घरामध्ये Joseph's character was tested. योसेफाचं कॅरेक्टर जे आहे, योसेफाचं चारित्र्य आहे ते पारखलं जात होतं. When he ran from Potiphar's तो house, पोटिफराच्या घरातून बाहेर पडल्यानंतर Potiphar's wife took his coat away from him. पोटिफरच्या बायकोने त्याचा कोट ओढून घेतलेला आहे. Now, why would his wife only take his coat? Why not his hand and feet? का बरं पोटिफरच्या बायकोने फक्त कोटच ओढून घेतला, हात आणि पाय ओढले नाही? काहीतरी विचार करण्यास. Why didn't she took his shoes off his feet? त्याच्या पायातले बुट ओढले का नाही तिने? Why only his coat? फक्त कोटच का ओढला? With the first coat, the brothers fooled his father. पहिल्या कोटने त्याच्या भावांनी बापाला मूर्खात जमा केलं. With the second coat, दुसऱ्या कोटमुळे she's fooling her husband. तिने तिच्या नवऱ्याला मूर्खात जमा केलं. The problem is not with Joseph. योसेफामध्ये समस्या नाही, The problem is with the coat. कोटामध्ये प्रॉब्लेम आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Amen. 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 So every time when God wants to promote Joseph, people took his coat away. ज्या वेळेस योसेफाची प्रगती करायची त्या त्यावेळेस देव लोकांनी त्याचा कोट काढलेला आहे. Hallelujah. 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 Now say with me, God is changing my coat. म्हणा माझ्या बरोबर की देव माझा कोट बदलत आहे. Come on, say God is changing my coat. देव माझा कोट बदलत आहे. God is changing my coat. Come देव on. माझा कोट बदलत आहे. Come on, God is changing my coat. देव माझा कोट बदलत आहे. God is changing my देव coat. माझा कोट बदलत
God is changing my coat. देव माझा कोट बदलत आहे. Come on, say, God is changing my coat. देव माझा कोट बदलत आहे. बोला, God is changing my coat. देव माझा कोट बदलत आहे. बोला, God is changing my coat. देव माझा कोट बदलत आहे. Every time there is promotion, Joseph, leave the old coat back. आणि ज्या ज्या वेळेस तुमची प्रगती होईल त्या त्यावेळेस जुना कोट टाकून द्या. That means there is a promotion in your life. त्यावेळेस देव तुमची प्रगती करणार आहे. Hallelujah. 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 The problem is not the pastor. The problem is with the coat. आणि पाळक प्रॉब्लेम नाही तर कोट मध्ये प्रॉब्लेम आहे. Because the coat carries the position and the anointing. मग कोट जो आहे तो अभिषेक घेऊन चालणार आहे. Hallelujah. हालेलुया. Every time the brothers didn't took his sandals off, he took his coat off. त्याच्या भावाने त्याचे बूट काढून घेतलेला आहे पण कोट काढून घेतलेला आहे. Potiphar's wife took his coat off. आणि पोटिफरच्या बायकोने त्याचा कोट काढून घेतलेला आहे. His wife understood. त्याच्या बायकोला माहिती होतं How can I lie to my husband? माझ्या नवऱ्याला बरोबर मी लबाडी कशी बोलू. If I have this coat, जर माझ्या बरोबर कोट असेल I have evidence that Joseph was here. आणि मग मला खात्री राहील मी त्याला खात्री करून देईल की माझ्या बरोबर कोट आहे म्हणजे योसेफ माझ्या बरोबर होता. Joseph ran from that house. आणि योसेफ त्या घरातून पळून गेलेला He आहे. ran so fast he ended in prison. आणि तो इतका पळून गेला की तो जेलमध्येच गेला. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. When kings get angry, towers fall. When God gets angry, kings fall. ज्या राजा राग येतो तो मोठमोठे बुरुज पाडतो, पण ज्या देवा राग येतो तो राजा खाली पडतो. Hallelujah. Amen, amen. When kings get angry, towers fall. When God gets angry, kings fall. मग ज्यावेळेस देव रागवतो त्यावेळेस बुरुज खाली पडतो. Amen. Amen. Joseph, योसेफ start throwing off the coat. योसेफाने कोट फेकून दिलेला आहे. Because you're not changing your coat, that's what God is not promoting. तुम्ही तुमचा कोट बदलत नाही म्हणून देवबाप तुमची प्रगती करत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The third coat. तिसरा कोट When he went into the prison, ज्यावेळेस तुम्ही तो जेलमध्ये गेलेला आहे he had the prison coat. त्याला जेलमध्ये कोट देण्यात आला. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. All this time, Joseph saw the dream. प्रत्येक वेळेस योसेफाने स्वप्न पाहिलेलं आहे. In the prison, Joseph did not see any dream. मग जेलमध्ये तुरुंगामध्ये योसेफाने काही स्वप्न पाहिलं नाही. Something very unique. या ठिकाणी एक वेगळंच घडलेलं आहे. Are you understanding me, church? तुम्हाला समजत आहे का मंडळी. Only in his father's house he can see dreams. फक्त त्याच्या बापाच्या घरातच त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे. Not in Potiphar's house. पोटिफरच्या घरात स्वप्न पाहिलं Not नाही. in prison. तुरुंगात स्वप्न पाहिलं नाही. Not in the palace. महालात पण स्वप्न पाहिलं नाही. Only in his father's फक्त house. बापाच्या घरातच स्वप्न पाहिलं. Hallelujah. हालेलुया. So when he was in the prison, ज्यावेळेस तो जेलमध्ये आहे तुरुंगात आहे he was wondering, तो विचार करत होता I am in a royal prison. आता मी मोठ्या तुरुंगात आहे राजाच्या तुरुंगात आहे. At this moment, आता या क्षणी Joseph, योसेफ people are coming to him. लोक त्याच्याकडे येतात. Somebody else is having a dream. कोणाला तरी स्वप्न पडतं Joseph is translating the dream. आणि त्या स्वप्नाचा अर्थ योसेफ सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. Joseph understood one more thing. एक गोष्ट योसेफाला लक्षात आलेली आहे. There is no self-promotion, only divine promotion. मग स्वतःकडून प्रमोशन होत नाही, स्वतःकडून आपली प्रगती होत नाही, तर देवाकडून आमची प्रगती होते. Amen. आमेन. Amen. आमेन. In the prison, there comes a cupbearer with a dream. मग त्या ठिकाणी आम्हाला पाहतो त्या तुरुंगामध्ये एक पॅलेबरदार आलेला आहे. And he's telling him a dream. आणि तो पॅलेबरदार योसेफाला येऊन त्याचं स्वप्न सांगत आहे. There comes a butler in the prison. आणि मग दुसरा जो आहे जेवण करणारा आलेला आहे, भटारी आलेला आहे. Joseph is interpreting his dream. आणि त्याच्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितलेला आहे. When Joseph translated the dream, मग ज्यावेळेस योसेफाने या लोकांच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला, Joseph also understood. योसेफाला समजून आलं God is starting using me in a different way. मग योसेफाला समजलं की देव मला एक वेगळ्या प्रकारे वापरायला सुरुवात करत आहे. Hallelujah. हालेलुया. When God starts changing you, ज्यावेळेस देव आमच्यामध्ये बदल करतो, God starts melting you. देव तुम्हाला तयार करतो. The first test Joseph passed. योसेफाच्या पहिली परीक्षेमध्ये तो पास झाला. Every time he passed, God promoted him. ज्यावेळेस तो पास झाला त्यावेळेस त्याची उन्नती होत गेली. In the kingdom of God, देवाच्या राज्यामध्ये there is passing the test. परीक्षा होणं फार गरजेचं आहे.
Praise the Lord. परीक्षेत पास होणं फार Praise गरजेचं the आहे. Lord. प्रेज द लॉर्ड. In the test of money, Joseph passed. पैशाच्या परीक्षेमध्ये योसेफ पास झाला. In the test of character, Joseph passed. चारित्र्याच्या परीक्षेत तो पास झाला. In the test of faith, Joseph passed. विश्वासाच्या परीक्षेत तो पास झाला. But now in the prison, तो आता तुरुंगात. when the cupbearer goes in the palace, ज्या वेळेस जो पॅलेबरदार आहे तो महालात गेलेला आहे राजाच्या, at that moment, Pharaoh has a dream. मग त्यावेळेस फारोला स्वप्न पडलं. Come on, say with me, Pharaoh has a dream. म्हणा फारोला स्वप्न पडलं. म्हणजे मला फारोला स्वप्न पडलं. Joseph in the prison, Pharaoh in the palace. मग आता योसेफ तुरुंगात, राजा महालात. Why could not God give an angel to Pharaoh? का बरं देवाने स्वर्गदूत पाठवला नाही याच्याकडे, राजाकडे? God gave him a dream. राजाला देवाने स्वप्न पाडलं. Because there is an interpreter in the prison. कारण तुरुंगामध्ये स्वप्नाचा अर्थ सांगणारा बसलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Joseph, योसेफा, your promotion is linked with this interpretation. योसेफा, तुझं जे काही प्रमोशन आहे, तुझी जे काही पदोन्नती आहे, या स्वप्नावर आधारलेली आहे. God will always place difficult people in your life. तुमच्या जीवनामध्ये देवबाप नेहमी अवघड लोक आमच्या जीवनामध्ये आणेल. They will not like you. कदाचित लोक तुम्हाला लाईक करणार नाही. They may not like your promotion. तुमचं पदोन्नती लोकांना आवडणार नाही. They may not like your presence. तुमची उपस्थिती लोकांना आवडणार नाही. But keep this in mind. पण लक्षात ठेवा, You are not there permanent. You are there temporary. तुम्ही त्या ठिकाणीच परमनंट नाही, काही काळासाठी देवाने तुम्हाला Your ठेवले. promotion is much more higher. तुमचं प्रमोशन वरती जाणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. In that location, God wants to change your situation. मग जे काही ठिकाणी देवाने तुम्हाला ठेवलंय, कदाचित देवाला ती परिस्थिती तुमची बदलून तुम्हाला दुसरीकडे घेऊन जायचं आहे. Because in that place, there are some people which are going to change you and harass you. मग ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी कदाचित लोकांना तुम्हाला त्रास द्यायचा आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आहात. बघा तुम्ही शत्रू घरातच आहेत, बघा लांब नाहीये. Your enemies are in your house itself. तुमच्या घरातच शत्रू आहे तुमच्यासाठी. Hallelujah. हालेलुया. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा सत्य आहे. तुमचे शत्रू घरातच आहे. They are nowhere far from you. Why? का was not Penina away from Hannah? का पनींना हन्नेपासून दूर गेली नाही? She was there in the same house. त्याच घरामध्ये पनींना होती. The reason why, का if Penina was there, जर पनींना त्या ठिकाणी होती, Hannah was praying. हन्ना प्रार्थना करत आहे. If Penina would have not pushed her, जर पनींनाने हन्नेला त्रास दिला नसता, she would have not made a covenant with God. तिने देवाबरोबर करार केला नसता. So people of God, म्हणून देवाच्या लोकांनो, difficult people कठीण लोक are divine instruments in hand of God. ते दैवी शस्त्र आहे देवाचं. Praise the Lord. तुमच्यासाठी देवाने ते दैवी शस्त्र बनवलेलं आहे. Amen. आमेन. Because of such people, अशा कठीण लोकांमुळे, त्रासदायक लोकांमुळे you are fasting and praying. तुम्ही उपासाने प्रार्थना करता. Because of this problem, तुमच्या या समस्येमुळे you are in the church. तुम्हाला चांगलं चर्च आहे. Because of this sickness, तुमच्या आजारपणामुळे you started praying more. तुम्ही जास्त प्रार्थना करायला लागता. Because of lack of finances, तुम्हाला पैसा कमी पडल्यामुळे that's why you are praying more. तुम्ही जास्त प्रार्थना करता. Because of fear, तुमच्या भीतीमुळे you are coming to church. तुम्ही मंडळ चर्च मध्ये येता. But let me remind you, तर तुम्हाला सांगू द्या, this won't stay for a long time. हे जास्त काळ चाललेलं नाही. God is using these people, this situation for your growth. ही परिस्थितीचा वापर देव तुमची प्रगती करण्यासाठी करून घेतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. When Pharaoh saw a dream, फारोने ज्यावेळेस स्वप्न पाहिलेलं आहे, he called. त्याने बोलवलेलं आहे. The cupbearer told him, त्या प्यालेबरदाराने राजाला सांगितलेलं आहे, Master, महाराज, in the prison, तुरुंगामध्ये there is a Hebrew boy. एक इब्री मनुष्य आहे. His name is Joseph. त्याचं नाव योसेफ आहे. He's not an Egyptian. तो इजिप्शियन नाही, He's an Hebrew boy. तो इब्री मनुष्य आहे. You should call him तुम्ही त्याला बोलवा and he will translate for आणि you. तो तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You may be in any part of the world. तुम्ही जगामध्ये कोठे असा, If God's hand is upon you, जर देवाचा हात तुमच्या जीवनावरती आहे, God will lift you up. देव बाप तुम्हाला उंच करेल. God will lift you up. देव बाप तुम्हाला उंच करेल. People may try to push you, लोक तुम्हाला खाली दाबण्याचा प्रयत्न but करतात. God's hand is upon you. जर देवाचा हात तुमच्या जीवनामध्ये आहे, You will be lifted. देव तुम्हाला उंच करेल. Hallelujah. Hallelujah. बोला, देव मला उंच करील. देव तुम्हाला उंच करेल. Amen. आमेन. When Pharaoh saw the dream, ज्यावेळेस फारोने स्वप्न पाहिलं, Pharaoh called Joseph.
फारोने योसेफाला बोलवलं. The Bible says, बायबल सांगतं at that moment, त्या क्षणाला Joseph removed his prison garments. आणि योसेफाने त्याचा झगा काढलेला आहे. The third garment Joseph removed. तिसरा झगा योसेफाने काढला, जो झगा तुरुंगात देण्यात आलेला आहे. Hallelujah. Hallelujah. When the garment of slavery was removed. ज्यावेळेस दास्यत्वाचा झगा काढण्यात आला, At that moment, त्या क्षणाला they shaved Joseph's head. योसेफाचे कटिंग करण्यात आलेली आहे. They shaved him. त्याची दाढी काढण्यात आलेली Looked आहे like an Egyptian. आणि तो लगेचच मिस्री लोकांसारखा दिसायला And लागलेला. that moment, आणि त्या क्षणी before he entered the palace, ज्यावेळेस तो महालात गेलेला आहे, the fourth coat came upon him. चौथा कोट त्याला देण्यात आलेला The आहे. royal coat. तो राजाचा कोट त्याला देण्यात आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Joseph walked in that palace, आणि ज्यावेळेस योसेफाने त्या राजदरबारामध्ये प्रवेश केलेला not आहे, as a slave boy, दास म्हणून गेलेला नाही, but as a Hebrew boy whose God's hand is upon him. जो इब्री मनुष्य की ज्याच्यावरती देवाचा हात आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Pharaoh is calling him. फारो त्याला बोलवत आहे. Pharaoh is calling him. फारो त्याला बोलवत An आहे. unknown boy, आणि जो अनोळखी मनुष्य, a young boy, एक तरुण मुलगा, God's hand is upon him. देवाचा हात त्याच्या जीवनावरती आहे. Bring Joseph in the palace. योसेफाला राजमहालात आणा. Pharaoh did not change his name. फारोने त्याचं नाव बदललं नाही. Hallelujah. Hallelujah. In the name of Joseph, there is God's identity. योसेफाच्या नावामध्ये देवाचं महत्व आहे. Hallelujah. Hallelujah. Even Moses' name was not changed by Pharaoh. मोशेचं नाव सुद्धा फारोने बदललं नाही. Amen. आमेन. They changed his clothes. त्याचे कपडे बदलले, They changed his language. त्याची भाषा They बदलली, changed his food. त्याचं जेवण They बदललं, changed his education. त्याचं शिक्षण But बदललं, they cannot change his God. परंतु त्याचं देव त्यांना बदलू शकले नाही. Hallelujah. Amen. Amen. You can change everything, तुम्ही सर्व बदलू शकता, but you cannot change my God. परंतु तुम्ही माझा देव बदलू He शकत is the नाही. same yesterday, today, and forever. त्याचं आत्मा सदा सर्वदा आहे. You changed my location. तुमचं जे काही लोकेशन आहे ते You बदललं. put me in prison. तुम्ही मला जेलमध्ये टाका. You changed my food patterns. माझं जेवण बदला, You changed my thinking. माझी विचारसरणी You बदला, changed my walking. माझं चालणं You बदला, changed my talking. माझं बोलणं बदला. But let me remind you, पर तुम्हाला सांगू द्या, you may do everything to me, तुम्ही माझ्यासाठी सर्व काही करा, but you cannot change my परंतु God. तुम्ही माझा देव बदलू शकत Come नाही. on, say you cannot change my म्हणा, तू God. माझा देव बदलू शकत नाही. You cannot change my तुम्ही माझा God. देव बदलू शकत He's the नाही. same yesterday, today, and forever. येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. You cannot change his power. त्याचं सामर्थ्य आम्ही बदलू शकत You नाही. cannot change his might. त्याचं सामर्थ्य आम्ही बदलू He's शकत an all-powerful God. तो सामर्थ्यशाली देव आहे. Come on, church, clap your hands and give God the glory. मंडळी टाळ्या वाजवा आणि देवाचं गौरव करा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You can change my job. तुम्ही माझा काम बदलू शकता, You can change my family location. माझ्या कुटुंबाचं लोकेशन बदलू शकता. But Pharaoh, let me remind you, परंतु फारो लक्षात ठेव, in my name, माझ्या नावामध्ये, in my name, माझ्या नावामध्ये there is power of God. देवाचं सामर्थ्य There is आहे. power of God. देवाचं सामर्थ्य There is आहे. power of देवाचं God. सामर्थ्य When आहे. I left my father's house, ज्यावेळेस मी माझ्या बापाचं घर I सोडलं, carried the same name. मी त्याच नावाने बाहेर पडलो. When I was in the pit, ज्यावेळेस मी खड्ड्यात गेलो, I carried the same name. तेच नाव घेऊन मी चाललो. When I was in Potiphar's house, ज्यावेळेस मी पोटिफरच्या घरात गेलो, I carried the same तेच name. नाव घेऊन मी चाललो. When I was in the prison, ज्यावेळेस मी जेलमध्ये I आहे, carried the same मी name. तेच नाव घेऊन चाललो. Now I am in the palace. आता मी राजदरबारी I am आहे, in the same name. मी त्याच नावाने वाटचाल करत I have आहे. come in the name of Jehovah. मी यहोवाच्या नावाने या ठिकाणी आलेलो आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That's why Pharaoh is saying, आणि तेच माझं कुटुंब मला म्हणणार, don't change anything. काहीच बदलू नका. Bring Joseph in the palace. म्हणून फारो म्हणतो की योसेफाला महालात आणा. Amen. Amen. For many of you, the time is coming. The king is having a dream. आणि या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये राजाला स्वप्न पडत आहे. Many of you will experience very soon that your boss is calling you. आणि असा अनुभव तुम्ही घ्याल की तुमचा बॉस तुम्हाला बोलवत It आहे. is not for demotion, it's for promotion. परंतु तुम्हाला जो बॉस बोलवणार आहे ते तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, तर तुमची प्रगती करण्यासाठी पदोन्नती व्हावी म्हणून बोलवत आहे. Hallelujah. हालेलुया. My boss is calling me माझा बॉस जो आहे, माझा अधिकारी आहे, जो मला for बोलवत, my promotion. माझ्या प्रगती
प्रगतीसाठी The बोलवत. only thing is that फक्त एकच गोष्ट आहे, Vijay Suhas Mallar, leave the old coat. माझा कोट जे आहे तुम्हाला सोडून द्यायचा There आहे. is a new coat waiting for you. नवीन कोट माझ्यासाठी तयार A आहे. new anointing is waiting for नवीन you. अभिषेक आमच्यासाठी तयार A आहे. new power of God is waiting for देवाचा नवीन you. अभिषेक तयार आहे. This time, या टायमाला you will not walk as a slave. तुम्ही नौकर म्हणून चालणार नाही, You will walk as a prime minister. तुम्ही प्राईम मिनिस्टर म्हणून चाला. Hallelujah. 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 At this moment, या क्षणी power is upon you. देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती आहे. Control is upon you. Control is upon you. देवाचा कंट्रोल तुमच्यावरती आहे. In the history of the world, जगाच्या इतिहासामध्ये the first prime minister of Egypt मिस्राचा पहिला पंतप्रधान was not an Egyptian Muslim man, मुस्लिम मनुष्य नव्हता, was a Hebrew boy. इब्री मनुष्य होता. His name is Joseph. त्याचं नाव योसेफ. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Only God can do this. फक्त देवच करू शकतो. Come on, say it with me. Only God can do this. फक्त देवच करू बोला शकतो. फक्त देवच करू शकतो. म्हणा Amen. 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 आमेन. So he left 4 coats in his life. मग त्याच्या जीवनात 4 कोट त्याने सोडलेले आहेत. The 5th coat will end with this. 5व्या कोटाने आपण एड करत आहोत. When he was 110 years old, ज्यावेळेस तो 110 वर्षाचा होता, he saw the 3rd generation of his children. त्याच्या लेकरांचं 3री पिढी त्यांनी पाहिली. At that moment, त्यावेळेस when he finished his course, ज्यावेळेस त्यांनी त्याचा सर्व प्रवास संपवलेला आहे, the best coat is waiting for him. त्याच्यासाठी महत्वाचा कोट वाट पाहत आहे. The heavenly coat. स्वर्गीय कोट. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. With this new coat, ज्यावेळेस हा नवीन कोट, Joseph, योसेफ, old coat was your father's. जुना कोट तुझ्या बापाचा होता, The 2nd coat was Potiphar's. दुसरा कोट पोटिफरचा होता, The 3rd coat was in the prison. आणि तिसरा जो कोट आहे तो जेल मधला होता, The 4th coat was in the palace. आणि चौथा कोट जो आहे तो राजमहालातला But now होता. this time, आता there is no more promotion. आता प्रमोशन नाही, You are entering into glory. तुम्ही गौरवात जाणार आहात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. You have done well, Joseph. पाडं. You have done very well, तू Joseph. फार चांगलं काम केलेलं आहे. At this moment, या क्षणी the royal coat is waiting for him. रॉयल कोट तुझ्यासाठी वाट पाहत आहे. All this time, आतापर्यंतचे कोट, there was no crown on Joseph's head. डोक्यावरती क्राऊन नव्हता, मुकुट नव्हता, Only Pharaoh has a crown. फक्त फारोवरती But now in मुकुट the होता. heavenly court, परंतु स्वर्गामध्ये he has a new crown. नवीन मुकुट आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. These 4 coats are for all of you. 4 कोट आपल्या सर्वांसाठी आहे. Praise the Lord. Praise the Lord. The dependence coat, अवलंबून राहणारा कोट, the slavery coat, दास्यत्वाचा कोट, the problem making coat. समस्या निर्माण करणारा कोट, Then you see the royal coat मग तो राजघराण्यातला कोट, and the heavenly coat. मग स्वर्गीय कोट. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. If you are loyal, you will be royal. जर तुम्ही नम्र आहाल तर तुम्ही रॉयल बनाल. Praise the Lord. Praise the Lord. Can you say with me, if I am loyal, God will make me royal. जर तुम्ही म्हणू शकता मी नम्र बनेल तर देवबाप मला रॉयल बनवल. Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. Royal people are always loyal people. ज्यावेळेस तुम्हाला आम्ही रॉयल आहोत त्यावेळेस आम्ही नेहमी नम्र आहोत. Hallelujah. Amen. And loyal people are always royal people. आणि ज्यावेळेस आम्ही नम्र राहतो त्यावेळेस देवबाप नेहमीच आम्हाला उंच पदावरती नेतो, तो आम्हाला रॉयल बनवतो. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. Maybe this morning, आजच्या सकाळी I don't know what coat God wants to take you off, कोणता कोट देवाला तुमच्यामधून काढून घ्यायचा मला माहित but नाही, allow God to take it off. परंतु देवाला तुमच्या मधला कोट काढून घेऊ द्या. Are you willing to take that coat off? तुमच्या जीवनातला कोट काढून द्यायला तुम्ही तयार आहात Come on, का? are you willing to take that coat off? तुम्ही तयार आहात का? माझ्या जीवनातला हा कोट काढून टाक देवा. I don't know when the next coat will come, कोणता कोट, दुसरा कोट कधी येईल मला माहित नाही, but before the next coat comes, पण दुसरा कोट तुमच्या जीवनामध्ये येण्या अगोदर help me to be loyal to you, Father. तुमच्या मध्ये प्रार्थना, देवा मला तुझ्या समोर नम्र राहण्यासाठी मदत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. The more you go close to God, जेवढं तुम्ही देवाच्या जवळ जाल the more problems are around you. तेवढे जास्त समस्या तुमच्या जीवनात This येतील. is a signal हे साईन आहे, चिन्ह आहे. God is inside of you. याचाच अर्थ देव तुमच्यामध्ये आहे. Hallelujah. Hallelujah. The more you go close to God, जेवढं तुम्ही देवाच्या जवळ जाल God will reveal everything about you. देव बाप तुमच्याबद्दल अधिक प्रगट Your करेल. mistakes will be highlighted. तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या
तुम्हाला प्रगट होतील. Everybody will laugh at you. तुमचे लोक, तुमच्या भोवताचे लोक तुमच्याकडे पाहून हसतील. The reason why? का? That means याचाच अर्थ God's eyes upon you. देवाचे नेत्र तुमच्यावरती आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. So this morning before we pray, आजच्या सकाळी प्रार्थना करण्याच्या if अगोदर you want to be Joseph, तुम्हाला जर योसेफ बनायचं आहे, if you want to be loyal to God, तुम्हाला जर देवाच्या समोर नम्र व्हायचं आहे, it all starts here. या ठिकाणांची सुरुवात आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. No matter what happened in the past, भूतकाळात काय झालंय ते जाऊ द्या. if you are a Joseph, जर तुम्ही जोसेफ आहात, there is a dream. ते स्वप्न आहे. If you have a dream, जर तुम्हाला स्वप्न आहे, there is a Potiphar. पोटिफर पण आहे. If there is a Potiphar, जर पोटिफर आहे, there is a Potiphar's wife मग also. पोटिफरची बायको पण आहे. If there is Potiphar's wife, जर पोटिफरची बायको आहे, there is a prison also. मग जेल पण आहे. If there is a prison, जर जेल आहे, there is a butler also. मग त्या ठिकाणी बावरची पण आहे. If there is a butler, जर बटलर आहे, there is a pharaoh. मग फारो पण आहे. If there is a pharaoh, मग जर फारो आहे, there is a palace. मग जर महाल आहे, If there is a palace, मग महाल आहे, you are a prime minister. तर तुम्ही पंतप्रधान You आहात. are a prime minister. जर तुम्ही पंतप्रधान आहात, You are a prime minister. जर तुम्ही पंतप्रधान आहात, You are a prime minister. तुम्ही पंतप्रधान आहात. One 17 years old boy एक 17 वर्षाचा मुलगा can become the prime minister of Egypt. तो इजिप्तचा पंतप्रधान झालेला, मिस्राचा पंतप्रधान झालेला आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. This is what God can do. देव हे असं काही करू So शकतो. are you ready this morning? आज तुम्ही तयार आहात का? How many of you are ready this morning? किती लोक तयार आहे? How many of you are willing to give up your coats? किती लोक तयार आहे की देवा हा माझा कोट मी काढून द्यायला तयार आहे. I am willing to throw it off. मला माझा कोट सोडून द्यायचा I आहे. want new from you. मला नवीन कोट हवा आहे. I want a new promotion from you. मला नवीन प्रगती झालेली पाहिजे A new आहे. anointing from you. तुझा अभिषेक मला पाहिजे आहे. A new presence from you. नवीन सानिध्य मला तुझा हवा So आहे. before we pray, प्रार्थना करण्या अगोदर all you have to do, एकच करायला पाहिजे. a deep commitment with God. तुमच्या जीवनामध्ये देवाबरोबर करार करा. Are you willing? किती तयार आहात का तुम्ही? Are you willing, church? तयार आहात का? Let me tell you. आज मला तुम्हाला सांगू द्या. Maybe one of these children sitting here listening, या ठिकाणी लेकर बसून ऐकत असताना they may be the next prime minister of India. कदाचित भारताचे ते पंतप्रधान असू शकतील. You त्यांच्या never know. आपल्याला माहित नाही. Maybe someone sitting right here, इथं बसलेले कदाचित असू शकतात. maybe the next chief minister of Maharashtra. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कदाचित बसलेला असेल. Hallelujah. हालेलुया. Only God can do this. फक्त देवच करू शकतो. Come on, let's all stand up, please. चला आपण आपल्या जागेवरती उभं राहू. Every eye closed, प्रत्येक डोळे बंद होतील. every hands lifted up, प्रत्येकाचे हात आपण वरती करूया and everybody is praying. आणि प्रत्येक जण प्रार्थना करेल. Everybody is praying. प्रत्येक जण प्रार्थना As you करेल. have lifted up your hands, आज तुमचे हात तुम्ही वर केलेले असताना ask God to remove your old coat. देवाजवळ प्रार्थना करा. देवा माझ्या जीवनातील जुना कोट काढून टाकण्यासाठी मला मदत कर. And as your hands are lifted up, जर तुमच्या हात वरती आहेत, receive the new coat. नवीन कोट स्वीकारायला तयार राहा. Every eye closed, प्रत्येकाचे नेत्र बंद असताना, every hands lifted up, आपले हात वरती केलेले असताना, everybody is praying. प्रत्येक जण प्रार्थना करत असताना, Everybody is praying. प्रत्येक जण प्रार्थना करत असताना, Maybe you are in a pit this morning. कदाचित तुम्ही खड्ड्यामध्ये आपडलेला असाल. Maybe in Potiphar's house this morning. कदाचित तुम्ही पोटिफरच्या घरात असाल. Maybe you are in a prison this morning. कदाचित तुम्ही जेल मध्ये असल्यासारखे तुम्हाला वाटत असेल. Maybe you are in problem this morning. कदाचित तुम्ही काहीतरी समस्यामध्ये अडकलेला असाल. Maybe you are crying this morning. कदाचित तुम्ही तुमच्यामध्ये तुम्ही रडत असाल. Maybe you are thinking what God is doing in my life. तुम्ही कदाचित म्हणत असाल की माझ्या जीवनामध्ये असं काय घडत आहे. Why am I having so many problems? का माझ्या जीवनामध्ये अशा समस्या आहेत. Why am I doing this thing all my life? माझ्या जीवनामध्ये हे मी का करत आलेलो Why आहे. these problems are there in my family? माझ्या कुटुंबामध्ये या समस्या का आहेत. Let me tell you, आज मला तुम्हाला सांगू द्या. God wants to change your coat. देवाला तुमचा कोट बदलायचा आहे. Come on, God wants to change your coat, church. देवाला तुमचा कोट बदलायचा आहे मंडळी. God wants to change your level. तुमची लेवल देवाला बदलायची आहे. God wants to change the presence of His life in upon your life. तुमच्या जीवनातील परिस्थिती देवाला बदलायची आहे. Come on, lift up your hands. तुमचे हात वर करा. Everybody is praying. प्रत्येक जण प्रार्थना करील. If you can speak in tongues, start speaking in tongues. जर तुम्ही अन्य भाषा बोलता अन्य भाषेतून बोलायला सुरुवात No करा. one will be quiet. कोणी इकडे तिकडे पाहणार नाही. No one will be quiet. कोणी शांत बसणार नाही. Everybody is praying. प्रत्येक जण प्रार्थना करतील. Hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Come on, lift up your voices. this आपले morning. आवाज उंच करा. Lift up your voices. this आपले आवाज morning. उंच करा आणि प्रार्थना करा. Lift up your voices this morning. आपले आवाज उंच करा आणि प्रार्थना करा. जोरात प्रार्थना करा. Hallelujah. हालेलुया, हालेलुया. Oh, Rabba Santa. ओ धन्यवाद. ओ राबाबा शताना माराबालाबा शकरांदला बराबाला बराबालाबा हृदय बरियांदला बसंदला बराबाला बराबाला बराबालाबा. हालेलुया, 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 हालेलुया.
ओ रबा बाबा शतनम लबदन मरियंदल बशकरंत लबरबल बरबलबा रिदरबल बसंदल बरबल बरबल शदरबल बदरबा हालेलुया 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 ओ धन्यवाद प्रार्थना करूया अन्य भाषेतून प्रार्थना करूया देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यामध्ये आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवबाप आज काम करत आहे हालेलुया ओ रबा बाबा बाबा लबा शांदाला बरबा लबा रिदरबा लबा संदला बरबा लबा शकरंदला बरबा लबा लबा आपला आवाज उंच करूया प्रार्थना करूया हालेलुया Oh, mighty Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. आपला आवाज उंच करूया प्रार्थना करूया प्रार्थना करूया ओ रबा बाबा शांदाला बरबा लबा रबा लबा रिदरबा लबा शदना मलबदन मरियंदला बसंदला बरबा लबा लबा रिखरबा संदला बरबा लबा लबा हालेलुया हालेलुया ओ रानामा बाबा शांदोला बरबा लबा शदरबा लबा अन्य भाषेतून प्रार्थना करूया अन्य भाषेतून प्रार्थना करूया अन्य भाषेतून प्रार्थना करूया अन्य भाषेतून प्रार्थना करूया आपला आवाज उंच करूया आपले हात उंच करूया ओ रबा बाबा बाबा लबा शांदाला बरबा लबा रिदरबा रियंदला बा शांदाला बरबा लबा Hallelujah, hallelujah. We welcome. Oh, Rabba Baba 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 Laba Sandala Baraba Laba Ridara Balaba Shadara Balaba Daraba Ridana Malabadana Marianda Labaraba Labaraba Laba Ridara Marianda Lebe Rikaraba The Sandala atmosphere is changing. Oh देवा वातावरण बदलत आहे Hallelujah, hallelujah. परिस्थिती बदलत आहे Rokoboro Santa. Oh Rabba Baba Baba Shandala Ba Ridana Malaba Sandala Baraba Labaraba Labaraba Laba Rikoroba Laba Shadara Balaba Labaraba Ridana Marianda Laba Sandala Baraba Welcome him, welcome him. Hallelujah, welcome the Holy Spirit. पवित्र आत्मा तू ये आमच्यामध्ये हालेलुया Hallelujah, ओ राबा बाबा शतला बराबा बराबा रिखरबा संदला बराबा रियंदला शतनामा रिखरबा संदला बरियंदला रिदनामा शतला God is बराबा bringing you out of the pit. देवबाप तुम्हाला तुमच्या खड्ड्यातून बाहेर काढत God आहे is bringing you out of the pit. देवबाप तुमच्या खड्ड्यातून तुम्हाला बाहेर Come काढत on, आहे church, keep on praying. मंडळी प्रार्थना करा प्रार्थना Keep on करा praying. प्रार्थना करा You have been in that pit for a long time. तुम्ही त्या खड्ड्यामध्ये पुष्कळ दिवसापासून You आहात have been in that pit for longest time of your फार life. वर्षापासून त्या खड्ड्यामध्ये आहात It's a pit of depression. तुमचा खड्डा जो आहे तो तुमचा निराशेचा ठिकाण आहे In that pit there is no faith. त्या खड्ड्यामध्ये विश्वास कमी झालेला आहे This morning God is putting his hand and bringing you out of the pit. आज सकाळी देवबाप तुमच्यावरती हात टाकत आहे ठेवत आहे आणि तो तुम्हाला त्या खड्ड्यातून वर काढत आहे Come on, just lift up your hands चर्च आपले हात वर करा मंडळी and ask God to lift you out of the pit. आणि देवाला सांगा देवा मला या खड्ड्यातून बाहेर काढ You are Joseph. तुम्ही योसेफ You आहात are Joseph. तुम्ही योसेफ आहात What are you doing in the pit? तुम्ही खड्ड्यात काय करता What are you doing in the pit? तुम्ही खड्ड्यात काय करता आहात God is bringing you out of the pit. देवबाप तुम्हाला त्या खड्ड्यातून बाहेर Come काढत on, आहे church, keep on praying. मंडळी प्रार्थना करा Santana ओ राबा बाबा शांदाला बाराबा रिखाराबा संदाला बा Rokoro Santana Kura. री अंदाला बा Everybody शांताला बा praying, everybody प्रत्येक जण praying. प्रार्थना करा Open up your mouth आपला and तोंड pray. उघडा आपला तोंड उघडा योसेफा Joseph, योसेफ your time is come. तुझी वेळ आलेली Your आहे time is come. तुझी वेळ आलेली आहे Your time is come. तुझी वेळ आलेली आहे Your time is come. तुझी वेळ आलेली आहे God is taking you out of the pit. देव तुला खड्ड्यातून वर आणत आहे Joseph, युद्ध चालू there आहे is a war going on. तुमच्या जीवनामध्ये युद्ध चालू You आहे have to come out of the pit. तुम्ही त्या खड्ड्यातून वर यायला हवं You must come out of the pit. तुम्हाला त्या खड्ड्यातून वर काढण्यासाठी देव आलेला आहे Come on, lift up your hands. तुमच्या हात वर करा Surrender all to God. तुमचं जीवन देवाला समर्पित Surrender all to Jesus. तुमचं जीवन देवाला And समर्पित tell him, आणि त्याला सांगा Father, पित्या this morning आज सकाळी I want to come out of this pit. मला या खड्ड्यातून वर यायचं आहे I want to come out of this pit. मला या खड्ड्यातून वर यायचं आहे Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. Hallelujah. It's a pit of discouragement. तुमचा खड्डा तुमच्यासाठी निराशेचा खड्डा It's बनलेला a pit of sickness. तुमचा खड्डा तुमच्यासाठी आजारपणाचा You खड्डा have been sick for a long time. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आजारी फार दिवसापासून आहात For many months you have been sick. पुष्कळ महिन्यांपासून तुम्ही आजारी आहात But God is going to heal you this morning. आज सकाळी देवबाप तुम्हाला आरोग्य देत आहे Come on, lift up your hands तुमचे हात वर करा and tell Father, म्हणा
म्हणा पित्या I don't want to live in this pit. मला या खड्ड्यात राहायचं नाही. Once and for all, I want to be out of this. Amen. मला या खड्ड्यातून बाहेर येऊ दे देव बापा लगेच. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Father, in the name of Jesus, स्वर्गीय पिता येशूच्या नावामध्ये pray for all those people praying right now. प्रत्येक व्यक्तीसाठी आज मी प्रार्थना करतो. Father God, पित्या those who are in the pit this morning, आज जे लोक खड्ड्यामध्ये आहेत, Father, we pray मी प्रार्थना करतो in the name of Jesus. येशूच्या In the नावामध्ये, name of Jesus, Father, येशूच्या नावामध्ये please send help for them. त्यांच्यासाठी तू मदतीचा हात पुढे कर. And please take them out of this pit this morning. त्यांना त्या खड्ड्यातून वर काढ दे बापा. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Come on, start speaking it for a few minutes, please. Start speaking in tongues. अन्य भाषेतून प्रार्थना करूया. ओ राबा बाबा बा शांदा लाबा रबा बाबा बाबा लाबा सांदा लाबा रबा लाबा रिखा रबा शदा डबा लाबा डबा रिदाना मरियांदा लाबा सांता लाबा रबा लाबा रबा लाबा रियांदो लोबो रबा लाबा शदा डबा लाबा डबा रिखो रबो लोबो शदा डबा लाबा डबा रियांतो लोबो रबा लाबा सांता लाबा रबा लाबा रबा लाबा रिखा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा शदा डबा लाबा डबा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रियांदा लाबा रबा लाबा शदा डबा लाबा डबा रियांदो लाबा रबा लाबा रबा लाबा सांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रिखा रबा लाबा शदा डबा लाबा डबा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा सांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा शखरंदा लाबा रबा लाबा रबा लाबा रिदा लाबा रियांदा लाबा रबा लाबा शदा नमा लाबा रबा रिखा रबा लाबा सांतो लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रिदा नमा रियांदा रबा लाबा शदा रबा लाबा रबा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा उरादा नमा लाबा नमा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यावरती उतरत आहे. देवाचा अग्नी आपल्यावरती उतरत आहे. देव बाबा मला त्या खड्ड्यातून वर काढत आहे. हालेलुया. ओ रबा बाबा बाबा शदा रबा लाबा रबा रिदा रबा रियांदा लाबा सांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रिखा रबा लाबा शदा रबा लाबा रबा रिदा रबा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रिदा रबा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रिदा नमा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रिदा नमा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रिखा रबा लाबा शदा रबा लाबा रबा रियांदो लाबा रबा लाबा रबा लाबा रबा रियांदा लाबा रबा लाबा नमा रियांदा लाबा रबा लाबा रिदा नमा रियांदा लाबा रबा लाबा सांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रिखा रबा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा रियांदो लाबा रबा लाबा रबा रियांदा लाबा रबा लाबा रबा लाबा रबा लियांदा लाबा शखरंतो लाबा रबा लाबा शांतो लाबा रबा लाबा रबा रिबाना नामा लाबा शखरंदा लाबा रबा लाबा रबा लाबा उराना नामा लाबा सांतो लाबा रबा लाबा रबा रियांदे रे बेरे 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 रिबा बाबा बाबा लाबा शद रबा लाबा रबा रियांदो लाबा रबा लाबा रिखा रबा सांदा लाबा रबा लाबा रबा लाबा चला अन्य भाषेतून बोलू लागूया. उराबा शाता नामा लाबा रबा उराना नामा लाबा शांता लाबा रबा लाबा प्रत्येक बंधन तुटली जात आहेत. प्रत्येक सैतानाची बंधन तुटली जात आहेत. देव बाप तुम्हाला आरोग्य देत आहे. हालेलुया. देव बाप तुम्हाला खड्ड्यातून वर काढत आहे. हालेलुया. एक महान अभिषेक देव बाप तुमच्या जीवनामध्ये पाठवत आहे. हालेलुया. ओ रबा बाबा बाबा शांदा लाबा रबा लाबा रिखा रबा शांता लाबा रबा लाबा रिदा रबा रियांदा लाबा शदा नामा लाबा रबा. या ठिकाणी ज्या महिलांना गर्भ पिशवीचा त्रास होत आहे, प्रभू त्यांना यावेळी स्पर्श करत आहे. त्याचं पवित्र सानिध्य आज तुम्हाला आरोग्य देत आहे. बहिणीनो, आज देवबाप तुम्हाला आरोग्य देत असताना आरोग्य स्वीकारा येशूच्या नावामध्ये. इन द नेम ऑफ जीसस. ओ राबा बाबा शांदा लाबा रबा लाबा रियांदा लाबा शद रबा लाबा दबा. देवबाप या ठिकाणी मिराकल्स चमत्कार घडवत आहे. अन्य भाषेतून प्रार्थना करा. अन्य भाषेतून प्रार्थना करा. ज्यांना अन्य भाषेचं ज्ञान आहे अन्य भाषेतून प्रार्थना करा. देव बाप तुम्हाला त्या खड्ड्यातून वर काढत आहे. हालेलुया. ओ राबा बाबा बाबा शांता लाबा रिदा लाबा रियांदा लाबा शांता लाबा रबा लाबा रिदा नामा लाबा सांदा लाबा रबा लाबा रबा लाबा ओ राबा बाबा शद लाबा लाबा दबा रियांदा लाबा Raba baba bashada da baraba la bada da barida da barianda raba sanda raba ukorobo shoda da bala badianda la basanda raba la baraba rida na marianda la bashada da mala bada da. Hallelujah, hallelujah, hallelujah. O raba baba bashanda la basanda la baraba la baraba la rida da barianda la bashanda la baraba la baraba la rida na mala basanto la baraba la bashada da bala bada da. Hallelujah, hallelujah. Father God, in Jesus' name, स्वर्गीय पित्या, आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करतो. we pray this wonderful morning. या सकाळी आम्ही प्रार्थना करतो. Come on, lift up your hands तुमचे हात वर करा. and ask God to change your coat. देवाला सांगा, देवा माझा कोट बदलला पाहिजे. And ask God for a new coat. देवाला मन नवीन कोट दे.
Father, in the name of Jesus, स्वर्गीय पित्या येशूच्या नावामध्ये we pray earnestly this morning. या सकाळी आम्ही अंतःकरणापासून तुझी प्रार्थना, Every broken home, every broken home. प्रत्येक तुटलेलं कुटुंब Father, in Jesus' name we pray this morning. येशूच्या नावात त्या परिवारासाठी आम्ही प्रार्थना करतो. Papa, before this year ends, dear Jesus, हे वर्ष संपण्या अगोदर please reconcile husband and wife together, dear Jesus. पती पत्नीमध्ये झालेले प्रॉब्लेम येशूच्या नावात दुरुस्त कर. Father God, we pray this morning या सकाळी मी प्रार्थना करतो. for divine dreams to every husband, dear Jesus. प्रत्येक पतीला एक दैवी स्वप्न पडू दे. Every wife may have a divine dream, dear Jesus. प्रत्येक पत्नीला एक स्वप्न पडू दे. Every son and daughter may have a divine dream, dear Jesus. प्रत्येक लेकरांना स्वप्न पडू दे. And Father, we pray in the name of Jesus. पित्या आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. In this dream, Father, या स्वप्नामध्ये, let their life be changed. या स्वप्नामध्ये त्यांचं संपूर्ण जीवन बदललं जाऊ Let दे. their mind be renewed. ओ त्यांचं मन परिवर्तित होऊ दे. What they cannot do, but you can, Father. ते काही करू शकत नाही पण तू काहीतरी करू And शकतो. Father, we pray this morning आज सकाळी आम्ही प्रार्थना करतो in पित्या. Airport AG Church. एअरपोर्ट इजी चर्च मध्ये Let there be divine dreams and visions. ओ Father God. स्वर्गीय स्वप्न लोकांना पडू दे दे बापा. And Father, we pray in the name of Jesus. स्वर्गीय पित्या आम्ही प्रार्थना करतो. Let every broken bones be healed this morning. प्रत्येक तुटलेलं हाड दुरुस्त होऊ दे. And Father, we also pray यावेळेस आम्ही प्रार्थना करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Every addiction be broken in Jesus' name. प्रत्येक देव बापा व्यसनाधीनता येशूच्या नावात तुटली जाऊ दे. And Father, we pray for Airport AG Church. यावेळेस आम्ही एअरपोर्ट इजी चर्च साठी प्रार्थना करतो. Grant them a new coat, Father. नवीन कोड त्यांना तू दे. Grant this church a new coat, Father या God. चर्चला या मंडळीला नवीन कोड दे. Take them in divine promotion, dear Jesus. त्यांचं प्रमोशन होऊ दे. त्यांची Come on, pray for पदोन्नती. your church. Pray for your church. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करा. Pray for your church. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना Come on, करा. hold on to your neighbor's hand. हो तुमच्या शेजारच्याचा हात पकडा. Come on, hold on to your neighbor's आपल्या hand. शेजारच्याचा हात पकडा. Hold on to your neighbor's आपल्या hand. शेजारच्याचा हात पकडा And come on, let's agree together. आणि म्हणा देवाजवळ Lord, promote our church. आमचं चर्चची पदोन्नती कर. Lord, promote our church. आमच्या चर्चची वाढ कर. आमच्या In चर्चची your प्रगती presence. हो तुझ्या सानिध्यामध्ये, In your power. तुझ्या सामर्थ्याने, In your word. तुझ्या शब्दाने Signs and wonders. हो चिन्ह चमत्कार होऊ दे. In healings and miracles. चमत्कार Father. होऊ दे. Come on, church, pray. चर्च प्रार्थना करा. मंडळी Come on, pray. तुमच्या चर्च साठी Come प्रार्थना on, pray. मंडळीसाठी प्रार्थना कर. Everybody will pray. प्रत्येक जण प्रार्थना Come करा. on, pray for a new land. प्रत्येक नवीन जागेसाठी प्रार्थना करा. Pray for a new land. देवाने नवीन जागा द्यावी म्हणून A new प्रार्थना. location. नवीन ठिकाणी देव बाप तुम्हाला Come घेऊन on, जावा. pray, pray, pray. This प्रार्थना is the करा. moment. प्रार्थना Come on, करा. pray. देवाने तुम्हाला नवीन ठिकाणी न्यावं यासाठी Hallelujah, प्रार्थना करा. हालेलुया hallelujah, हालेलुया hallelujah. हालेलुया. Rokoboro ओ Santa, राबा बाबा बा Rokoshatana शांदाला बाबा Roko Shatana रिखाराबा Kure, रियांदालाबा Ramapala रिदानामा Kure, सांदालाबा राबालाबा Roko रियांदालाबा Shatana शक्कारांतालाबा Kure, रिदानामालाबा Rama सांदालाबा Kura, रियांते रेबे शदानामालाबा राबालाबा Shatana ओ राबा Kure. बाबा We are बाबा fighting as an army. ओ देव बाप या ठिकाणी सेना उभी करत आहे. We are fighting as an army. ओ आम्ही सेना उभी करत आहे. Come on, pray, pray, pray. प्रार्थना करा. प्रार्थना करा. Hallelujah. हालेलुया. Father, in Jesus' name. येशूच्या नावामध्ये This time. यावेळेस Let it rain so much in Aurangabad. चांगला पाऊस येऊ दे. We pray this time. हो यावेळेस आम्ही प्रार्थना करतो. In this church. या चर्च मध्ये Let signs and wonders happen. अद्भुत चमत्कार घडले जाऊ दे. Blind eyes open. आंधळ्यांना दृष्टी दे. Deaf ears open. बहिरांना ऐकायला येऊ दे. Handicap be healed. आणि जे काही हँडिकॅप आहे त्यांना बरं In the कर name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Come on, church, pray. मंडळी प्रार्थना करा. Pray. प्रार्थना करा. This is the moment. ही वेळ आहे. This is the moment. ही वेळ आहे When people pray. ज्यावेळेस देवाचे लोक प्रार्थना करतात. Something is happening. काहीतरी घडलं जातं. Something is happening. काहीतरी घडलं जातं. Father, in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Let your fire flow this morning. Let your fire flow this morning. देवा तुझा सामर्थ्य अग्नी उतरला जाऊ दे. Let your fire flow this तुझा morning. अग्नी उतरला जाऊ दे. Come on, receive His presence right now. त्याचं सानिध्य स्वीकारा. Receive His त्याचं presence right सामर्थ्य now. सानिध्य स्वीकारा. Join your neighbor's hands. तुमच्या शेजारच्या हात पकडा. Receive the presence of देवाचं God. सानिध्य स्वीकारा. Receive the presence of God. सानिध्य स्वीकारा. Take it by faith. विश्वासाने सानिध्य Take स्वीकारा. it by faith. सानिध्य स्वीकारा. Take it by faith. देवाचं सानिध्य स्वीकारा. Father, in Jesus' name. पित्याच्या नावामध्ये. Every bondage be broken. प्रत्येक बंधन तुटली जाऊ दे. Every curse be broken. प्रत्येक कर्ज तुटला जाऊ दे. Every spells be broken. प्रत्येक Every spells be broken. उघडले जाऊ तोंड. And Father, we pray in Jesus' name. येशूच्या नावात प्रार्थना We करतो. speak freedom of Jesus. चेंज बदल आम्ही कबूल करतो. We bring freedom of Jesus.
देवा सुटका लोकांमध्ये जाहीर करतो. Father, we pray. पिते आम्ही प्रार्थना करतो. The next Sunday service. प्रत्येक रविवारची सभा, The next Sunday service, Father. येणाऱ्या रविवारची सभा दे बापा. Let it be a power-packed service. ही सभा, येणारी सभा फुल पॅक भरलेली सभा असू दे. Father, we pray next Sunday service. येणाऱ्या रविवारची सभा, Bring every Joseph out of the pit. प्रत्येक योसेफला त्यांच्या खड्ड्यातून बाहेर आण. They may come and testify. ते येऊन या ठिकाणी साक्ष देतील. God has brought me out of the pit. देवाने मला खड्ड्यातून बाहेर काढलेला Father, आहे. we pray for the next Sunday service. देवा आम्ही दुसऱ्या सभेसाठी प्रार्थना Let करतो. handicap be healed in जे Jesus' लंगडे name. आहेत त्यांना बरं कर. Father, we pray next Sunday service. दुसऱ्या रविवारच्या सभेसाठी आम्ही प्रार्थना करतो. Let there be mighty move of your presence, Lord. एक महान सामर्थ्यशाली मूव दे बापा या ठिकाणी हो दे. And Father, we pray यावेळेस आम्ही प्रार्थना करतो. from now on, या दिवसापासून let this church ही मंडळी, be a house of prayer unto many nations, Father. ही मंडळी अनेक राष्ट्रांसाठी एक प्रार्थनेचं ठिकाण बनू दे. Come on, church, clap your hands and give God the glory. टाळ्या वाजूया आणि प्रभूचं गौरव करूया. Father, bless this church. देवा या मंडळीला आम्ही आशीर्वाद देतो. Come on, keep on, come on. Father, we pray. देवा मी प्रार्थना करतो. Let this church ही मंडळी, be a giving church, ही मंडळी देणारी मंडळी बनव. a missionary sending church, मिशनरी या ठिकाणी पाठवणारी मंडळी बनव. evangelist sending church, स्वार्थिक पाठवणारी मंडळी, building houses church, छोट्या छोट्या मंडळींची स्थापना करणारी मंडळी, helping the widows, विधवांना मदत करणारी मंडळी, orphans. अनाथांना मदत करणारी. And Father, we pray आम्ही प्रार्थना करतो. in this church, या मंडळीमध्ये take everyone प्रत्येकाला to the royal palace. तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन जा. Father, we pray, आम्ही प्रार्थना करतो. change their coats, त्यांचे कोड बदलव, set them free, त्यांना मुक्त कर, bring them out of the pit. त्यांना खड्ड्यातून बाहेर We आण. give you all the glory, Father. आम्ही सर्व गौरव तुला देतो. We give you all the honor, Lord. आम्ही सर्व मान तुला देतो. We give you all the praises to you. आम्ही सर्व गौरव तुला देतो. And thank you for everything, Father. आम्ही सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवा आम्ही तुझे उपकार मानतो की तू आमच्यामध्ये उतरून आलेला आहेस. तुझ्या सेवकाद्वारे तू आमची भेट घेतलीस. तू आमच्या डोक्यावरून हात फिरवलास. योसेफाचं जीवन तू आमच्या समोर ठेवलेलं आहेस आणि तू आम्हाला खड्ड्यातून बाहेर काढलेला आहेस. तू आमचे कोट बदललेले आहेत. आम्ही आमचं समर्पण तुला केलेलं आहे. आम्ही या ठिकाणून जात असताना तो पवित्र सानिध्य घेऊन आम्ही जात आहोत. तू आमचा स्वीकार कर. तुझे सेवक, युअर सर्वंट रणविजय, we commit him into your hand, oh God. Bless him. Bless his ministry, oh God. Use him in the mighty way, oh Father. देई बापा त्यांना तू आशीर्वादित कर. सेवा कार्य तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. गिव्ह हिम अ गुड हेल्थ, ओ फादर. उत्तम आरोग्य दे. आणि देई बापा अनेक ठिकाणी जात असताना देवा त्यांच्याद्वारे अनेकांना तू आशीर्वादित कर. या जीवनाबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तू त्यांच्याद्वारे आम्हाला खड्ड्यातून येण्यासाठी मार्गदर्शन केलंस त्याबद्दल तुझी स्तुती करतो. प्रभू आमचं समर्पण तू स्वीकार. प्रभू येशूच्या नावात आमेन.